नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ओरिजिन अँड इव्होल्यूशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण नॅचरल सिलेक्शनचे 3 टाईप्स पाहिले होते. ते परत एकदा बघा, त्याचे ग्राफ व्यवस्थित बघा, त्याची एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा पॉईंट आहे आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे वेगळं करणं. बघा आता, इट इज सेपरेशन ऑफ ए सिंगल इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इंटू सब युनिट्स. आपण काय करतोय, जी पॉप्युलेशन आहे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन, त्याचे सेपरेशन करतोय, म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग करतोय, सब युनिट्स करतोय. आयसोलेशन रिस्ट्रिक्ट जीन फ्लो बिटवीन डिस्क्रीट आयसोलेशन रिस्ट्रिक्ट जीन फ्लो बिटवीन discrete non-continuous population due to different barriers like geographical barriers. This part is already explained in detail earlier in this chapter. आता समजून घ्या, हा पॉईंट आपण अगोदर शिकलेला आहोत. ज्या वेळेला जिओग्राफिकल बॅरियर्समुळं पॉप्युलेशनचे 2 भाग होतात किंवा वेगवेगळे भाग होतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग शक्य होत नाही. हे आपण अगोदर शिकलो आहे. आता स्पेसिएशन म्हणजे काय? The subunit of single interbreeding population due to geographical barriers like river, mountain, desert, sea become isolated in such a way that their interbreeding is prevented. आपण आधीच बघितलं की जे पॉप्युलेशनमध्ये केलेले सब युनिट्स आहेत ते एकमेकांमध्ये रिप्रोडक्शन करू शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले. मग रिव्हर असेल, माउंटन असेल, डेझर्ट असेल किंवा सी असेल, बिकम आयसोलेटेड इन सच अ वे की त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. धिस विल फायनली लीड टू, याच्यातून काय होतं शेवटी, ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज, त्याच्यातून नवीन स्पीसीज जन्माला येते. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे, ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज, दॅट इज स्पेसिएशन. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे हर्डी विनबर्ग प्रिन्सिपल. 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स आहे, तर मॅथ्समधला हा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला तुम्ही मॅथ्समधले काही इक्वेशन्स पाहता, तर त्या इक्वेशनप्रमाणे आपल्याला हे पाहायचं आहे. एका कंसाचं एक्सपान्शन तुम्ही जे बघता, तर ते आपल्याला इथं शिकायचं आहे. बघा काय असतं ते. मला वाटतं मॅथ्समध्ये तुम्ही असं शिकलेलं आहात, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं एक्सपान्शन तुम्ही करता एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. तर हे या पद्धतीनं त्याचं अप्लिकेशन आपल्याला इथे करायचं आहे त्या प्रिन्सिपलचं. इट इज ऑल्सो नोन ॲज हर्डी विनबर्ग्स इक्विलिब्रियम लॉ. इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन. द लॉ स्टेट्स दॅट ॲट इक्विलिब्रियम पॉईंट बोथ द जीन्स, इक्विलिब्रियम पॉईंटला दोन्ही जीन्स म्हणजे अलील फ्रिक्वेन्सी अँड जीनोटायपिक फ्रिक्वेन्सी रिमेन कॉन्स्टंट. अलीलची फ्रिक्वेन्सी आणि जीनोटाईपची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. इट ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेक्शुअली रिप्रोड्युसिंग लार्ज फ्री इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इन विच मॅटिंग इज रँडम अँड नो सिलेक्शन ऑर अदर फॅक्टर्स आर प्रेझेंट फॉर चेंजिंग द अलील फ्रिक्वेन्सी. आता हे कुठं आढळणार आहे आपल्याला? ही जी पॉप्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे, ते सेक्शुअली रिप्रोडक्शन होतं, मोठ्या प्रमाणात ते ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचं फ्री इंटरब्रीडिंग होतं, त्यांच्यामध्येच हे आपल्याला बघायला मिळतं. आता बघा एक्झाम्पल, ए सिंगल लोकस हॅज 2 अलील्स. आता सिंगल लोकस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपली जेनेटिक कॅरेक्टर्स जी आहेत ती क्रोमोसोमवरती असतात आणि क्रोमोसोमवरती जीन ज्या ठिकाणी असतो त्या जीनची लोकेशन, त्याची पोझिशन, त्याचा प्लेस, याला आपण लोकस असं म्हणतो. मग ते 2 अलील ज्या ठिकाणी असतील तर ते काय, ए सिंगल लोकस हॅज 2 अलील्स. एका लोकसवरती 2 अलील्स आहेत. कुठले? कॅपिटल ए आणि स्मॉल ए. आता कॅपिटल ए आणि स्मॉल ए म्हणजे काय? 10वीमध्ये तुम्ही जेनेटिक्समध्ये हे शिकलेलं आहात. डॉमिनंट जीन कॅपिटल ए, स्मॉल जीन जो आहे किंवा रेसेसिव्ह जीन जो आहे तो आपण स्मॉल एनी रिप्रेझेंट करतो. द फ्रिक्वेन्सीज ऑफ दीज अलील्स आर पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. त्याच्या फ्रिक्वेन्सीज आपण कॅपिटल एची फ्रिक्वेन्सी मांडली ए पी आणि स्मॉल एची फ्रिक्वेन्सी मांडली क्यू. द अलील फ्रिक्वेन्सी फॉर एनी लोकस इज ऑलवेज.
आता त्या लोकसची त्या ठिकाणाची अलीलची फ्रिक्वेन्सी ही नेहमी किती असते लक्षात घ्या. P plus Q is equal to 1. P plus Q is equal to 1. The genotypic frequencies of both the alleles are represented by. आता जीनोटाईपची फ्रिक्वेन्सी दोन्ही अलीलची आपण कशी सांगू शकतो. तर मॅथ्समधला ब्रॅकेट बघा. P plus Q ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता त्याचं बायनॉमियल एक्सपेन्शन कसं होतं बघा. मला वाटतं तुम्ही त्याला बहुपदी वगैरे म्हणता. यातली ही द्विपदी आहे. बायनॉमियल एक्सपान्शन ऑफ धिस इज पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. दॅट इज कॅपिटल A इज इक्वल टू पी स्क्वेअर. स्मॉल a इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. अँड फॉर 2 capital A and small a is equal to 2pq. Hence, p square plus 2pq plus q square is equal to 1. This is binomial expansion of p plus q bracket square. हे मॅथ्समध्ये तुम्हाला झालेलं आहे. आपण आता बायोलॉजीमध्ये कसं समजून घेतोय. दिस कॅन बी एक्सप्लेन्ड बाय प्युनेट स्क्वेअर. आता प्युनेट स्क्वेअर म्हणजे काय तुम्हाला 10वीमध्ये माहिती आहे. जेनेटिक्समध्ये प्रोझिनी काय येतील ते दाखवण्यासाठी जे एक डिझाईन तयार केलं जातं त्याला आपण प्युनेट स्क्वेअर म्हणतो. कारण प्युनेट स्क्वेअरचा शोध लावणारा जो आहे शास्त्रज्ञ त्यांनी जेनेटिक्समध्ये प्युनेट स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे. आता बघा त्याच्यामध्ये आपण काय करतोय. पहिला हायब्रिड आहे कॅपिटल A स्मॉल a. दुसरं हायब्रिड आहे कॅपिटल A स्मॉल a. दोघांचे आपण गॅमिट्स पाडले. पहिल्यांदा आडव्या लाईनवरती बघा आपण गॅमिट्स लिहिलेत कॅपिटल A स्मॉल a. उभ्या लाईनवरती कॅपिटल A स्मॉल a. आणि आपल्याला इथं आता ह्या प्युनेट स्क्वेअरमध्ये पहिल्या पॅरेंटच्या पहिल्या गॅमिटचा आणि दुसऱ्या पॅरेंटच्या पहिल्या गॅमिटचा गुणाकार करायचा आहे आणि तो या स्वरूपात लिहायचा आहे. कॅपिटल A म्हणजेच पी स्क्वेअर. नंतर पहिल्या पॅरेंटच्या पहिल्या गॅमिटनी दुसऱ्या पॅरेंटच्या दुसऱ्या गॅमिटला आपण गुणतोय कॅपिटल A स्मॉल a. या पद्धतीनं हे दोन्ही आपण रो पूर्ण करून घेतले. लाईक अलील फ्रिक्वेन्सी द जीनोटायपिक फ्रिक्वेन्सीज टुगेदर आर ऑल्सो इक्वल टू 1. मग ह्या फ्रिक्वेन्सीज काय आलेल्या आहेत इक्वल टू 1. देर आर फ्यू फॅक्टर्स सच ॲज जीन मायग्रेशन. तिथं असे काही फॅक्टर्स आहेत जीन मायग्रेशनसारखे, जेनेटिक ड्रिफ्टसारखे, म्युटेशनसारखे, जेनेटिक रिकॉम्बिनेशनसारखे, नॅचरल सिलेक्शनसारखे, नॉन रँडम मॅटिंगसारखे. आता हे सगळे पॉईंट्स आपल्या याच्या आधी झालेले आहेत. विच अफेक्ट ऑर चेंज द हार्डी-विनबर्ग इक्विलिब्रियम. आणि हे सगळे फॅक्टर ह्या हार्डी-विनबर्ग इक्विलिब्रियमवरती परिणाम करतात. इफ these factors do not occur in population, हे फॅक्टर जर पॉप्युलेशनमध्ये नसतील then population is genetically stable or non-evolving population. हे जर फॅक्टर तिथे नसतील तर पॉप्युलेशन ही स्टेबल असते आणि त्याच्यामध्ये इव्होल्युशनची प्रोसेस चालू नसते. आता याच्यानंतर इन विच कंडिशन द जीन फ्रिक्वेन्सी ऑफ ए पॉप्युलेशन विल रिमेन कॉन्स्टंट. इथं म्हटलं आहे वरती जे दिलेलं आहे तुम्हाला वरचे फॅक्टर्स नसतील तर. आता पुढचा पॉईंट आहे अडॅप्टिव्ह रेडिएशन्स. अडॅप्टिव्ह रेडिएशन्स इथं आपल्याला एक फोटोग्राफ दिलेला आहे डार्विन्स फिंचेसचा. त्या एक्झाम्पलच्या साहाय्यानं आपल्याला अडॅप्टिव्ह रेडिएशन्स शिकायचे आहेत. द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन विच रिझल्ट इन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ओरिजिनल स्पीसीज टू मेनी डिफरंट व्हरायटीज. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन होते लक्षात घ्या, फक्त बदल नाही. ऑफ ओरिजिनल स्पीसीज टू मेनी डिफरंट व्हरायटीज, वेगवेगळ्या व्हरायटीज तयार होतात त्याला म्हणायचं अडॅप्टिव्ह रेडिएशन. डार्विन फिंचेस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अडॅप्टिव्ह रेडिएशन. डार्विन फिंचेस हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं एक्झाम्पल आहे. डार्विन नावाचा सायंटिस्ट आहे, फिंचेस नावाचे हे बर्ड्स आहेत बघा. ड्युरिंग हिज व्हिजिट टू गॅलापागोस आयसलँड. चार्ल्स डार्विन्स नावाच्या सायंटिस्टनी व्हिजिट दिली होती गॅलापागोस आयसलँडला. चार्ल्स डार्विन आल्सो नोटिस्ड ए व्हरायटी ऑफ स्मॉल बर्ड्स. तिथे छोटे छोटे बर्ड्स बघायला मिळाले. दीज बर्ड्स आर कॉल्ड डार्विन्स फिंचेस आणि त्यांनाच नाव दिलेलं आहे डार्विन्स फिंचेस. डार्विन कन्क्लुडेड दॅट अमेरिकन मेनलँड स्पीसीज ऑफ बर्ड. अमेरिकेमध्ये असणारे मेनलँड मुख्य जमिनीवर असणारे जे बर्ड्स आहेत वॉज ओरिजिनल आहेत. वन फ्रॉम विच दे मायग्रेटेड
टू डिफरंट आयसलँड्स ऑफ गॅलॅपागोस आणि तिथून ते गॅलॅपागोसच्या वेगवेगळ्या आयसलँड्सवरती मायग्रेट झाले. दे अडॅप्टेड टू डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ दिस आयसलँड. त्या आयसलँडवरती जी परिस्थिती आहे तिथे ते ॲडजस्ट झाले, अडॅप्ट झाले. फ्रॉम ओरिजिनल सीड इटिंग फीचर्स मेनी अदर फॉर्म्स विथ अल्टर्ड बिग्स इव्हॉल्ड इन टू द इन्सेक्टिव्होरस फीचर्स. म्हणजे सुरुवातीला त्यांची जी बीक होती ती सीड इटिंग बीक होती. नंतर हळूहळू त्यांची बीक जी आहे ती अशी डेव्हलप झाली की इन्सेक्टिव्होरस फीचर्स तिच्यामध्ये आले, म्हणजे इन्सेक्ट खाण्यासाठी. अनादर एक्झाम्पल ऑफ अडॅप्टिव्ह रेडिएशन इज ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स. मार्सुपियल्स म्हणजे कांगारू. In Australia, there are many marsupial mammals who evolved from common ancestor. कॉमन ॲन्सेस्टरपासून वेगवेगळ्या प्रकारचे मार्सुपियल्स तयार झालेले आपल्याला बघायला मिळालेत. या पद्धतीनं आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन हा पॉईंट पूर्ण केला. आपण इथे थांबूया. थँक्यू.